बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। आमदार अपात्रता प्रकरणी आलेल्या निकालानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि आमदार आदित्य ठाकरेंनी असंसदीय भाषेत वक्तव्य केलं। त्यांच्या विरोधात हक्कभंग आणण्यासाठी आमची प्रक्रिया सुरू झाली आहे अशी माहिती शिवसेना शिंदे गटाचे उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली आहे। दरम्यान पुढे बोलताना शंभूराज देसाई म्हणाले की 16 आमदारांच्या अपात्रतेची मागणी कशी चुकीची हे अध्यक्षांनी सांगितलं। आम्ही 54 पैकी 40 आमदार शिंदेंसोबत आम्ही शिवसेना सोडलेली नाही, दुसऱ्या गटात गेलो नाही। आम्ही नैसर्गिक युतीत निवडून आलो असताना उद्धव ठाकरेंच्या भूमिकेमुळे ज्यांच्या विरोधात निवडणूक लढवली त्यांच्यासोबत सरकारमध्ये सहभागी झालो। सरकार स्थापन करताना 2 ते 3 हॉटेलमध्ये आम्हाला ठेवण्यात आलं। त्यावेळी पक्षप्रमुखांकडे भाजप शिवसेनेचं सरकार असलं पाहिजे हे आम्ही वारंवार म्हणत होतो। विश्व प्रवक्ते ज्या मॅच फिक्सिंगचा आरोप करतायत ते निकाल येईपर्यंत विश्वास ठेवून होते, मात्र निकाल आल्यानंतर त्यांचा विश्वास उडालाय। शंभूराज देसाई म्हणाले की रोहित पवार यांना वाटत असेल मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री काम करत नाहीत तर मग मतदारसंघातील कामं घेऊन का येता? रोहित नैराश्यातून असं बोलल्यात अशी टीका शंभूराज देसाई यांनी केली आहे। एकीकडे मतदारसंघातील काम घेऊन यायचं आणि बाहेर राजकीय टीका करायची। राष्ट्रवादीबाबतही असाच निर्णय येईल ही धाकधूक रोहित यांच्या मनात आहे, त्यामुळे नैराश्यातून ते बोलत आहेत। शंभूराज देसाई म्हणाले की जर मॅच फिक्सिंग असती तर 14 आमदारही अपात्र ठरवले गेले असते। ठाकरे गटानं न्यायालयात जावं, शरद पवार यांनी त्यांना बूस्टर डोस दिलाय, मात्र आम्ही देखील न्यायालयात आमची बाजू मांडू असं देसाई यांनी स्पष्ट केलंय। महाराष्ट्राचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे आता राष्ट्रवादी कोणाची याबाबत लवकरच निर्णय घेण्याची शक्यता आहे। अजित पवार यांनी बंड केल्यानंतर राष्ट्रवादीचे 2 गट पडले। या दोन्ही गटांनी याचिका दाखल केल्यात। या याचिकांवर 31 जानेवारीपर्यंत निर्णय देण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत। त्यामुळे 31 जानेवारीला राष्ट्रवादी आणि घड्याळ चिन्ह कोणाचं याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे। राष्ट्रवादीच्या पक्ष आणि चिन्हाच्या लढाई संदर्भातील कार्यवाही 6 जानेवारीपासून सुरू झाली। आता येत्या 18 जानेवारीला किंवा त्यापूर्वी सर्व संबंधित पक्ष साक्षीदारांची यादी आणि शपथपत्रांची देवाणघेवाण करतील असं मानलं जात आहे। 20 जानेवारीला साक्षीदारांची उलट तपासणी तर 23 जानेवारीला प्रतिवादींची उलट तपासणी होण्याची शक्यता आहे। तर अंतिम सुनावणी 25 जानेवारीला सुरू होईल आणि 27 जानेवारीला संपेल। त्यानंतर 31 जानेवारीला अध्यक्षांना निर्णय देणं अनिवार्य असेल। याबाबत बोलताना राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे म्हणाले की राष्ट्रवादीची परिस्थिती शिवसेनेपेक्षा वेगळी आहे। या प्रकरणात प्रतिस्पर्धी गटांनी जारी केलेला व्हीप कायदेशीरदृष्ट्या वैध होता की नाही असा प्रश्न व्हीपच्या वैधतेबाबत आहे। आम्ही एनडीएच्या बैठकीत उपस्थित राहिल्यानंतर आमच्यावर शिस्तभंगाची कारवाई सुरू करण्यात आली असं तटकरे यांनी म्हटलंय। एकनाथ शिंदे घराणेशाहीचा अंत झाला म्हणालात तर श्रीकांत शिंदे त्यांचा मुलगा नाही का? तर श्रीकांत शिंदे मुलगा नाही हे सिद्ध करा असं म्हणत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय। शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाच्या निकालानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घराणेशाहीचा अंत झाला म्हणत प्रतिक्रिया दिली होती। यावेळी शिंदे यांच्यावर राऊतांनी तिखट शब्दात टीका केली आहे। ते म्हणाले एकनाथ शिंदे घराणेशाहीचा अंत झाला म्हणता मग श्रीकांत शिंदे त्यांचा मुलगा नाही का? त्यांच्या मुलाचे पक्षात काय योगदान होते? बाळासाहेब ठाकरेंची घराणेशाही कधीच नव्हती, शरद पवारांची घराणेशाही कधीच नव्हती। हा विचार पुढे घेऊन जाणारा एक मार्ग असतो। लोकांना स्वीकारायचं असेल तर स्वीकारतात, नाहीतर दूर करतात असं राऊतांनी म्हटलंय। तसंच एकनाथ शिंदे हे भाजपच्या हुकुमशाहीचे पुरस्कर्ते आहेत। एकनाथ शिंदे महाराष्ट्र लुटणाऱ्यांच्या टोळ्यांचे पुरस्कर्ते आहेत। बाळासाहेबांच्या शिवसेनेला गुजरातच्या लॉबीद्वारे इतिहास जमा करण्याची योजना आहे। शिवसेनेला इतिहासात जमा करणारे इतिहासात गाडले गेले। आम्हालाही मराठी असल्याचा अभिमान आहे। दिल्लीच्या गुजराती लॉबीनं कितीही प्रयत्न केला तरी आम्ही वाकणार नाही असा हल्लाबोल राऊतांनी केलाय। मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात जामिनावर बाहेर आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी मंत्री नवाब मलिक आणखी 6 महिने तुरुंगाबाहेरच राहणार आहेत। मलिकांना सुप्रीम कोर्टाकडून हा दिलासा मिळालाय। सध्या वैद्यकीय जामिनावर बाहेर असलेल्या मलिकांनी पुन्हा जामिनासाठी अर्ज केला होता। त्यांचा अर्ज न्यायालयानं मंजूर केलाय। न्यायालयानं त्यांना आता 6 महिन्यांचा जामीन मंजूर केलाय। मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात नवाब मलिक फेब्रुवारी 2022 पासून तुरुंगात होते, परंतु तुरुंगात असताना त्यांची प्रकृती बिघडली। मूत्रपिंड विकार आणि इतर आजारांवर उपचारासाठी त्यांना 2 महिन्यांचा जामीन मंजूर करण्यात आला होता। त्यानंतर पुन्हा नवाब मलिक यांनी जामिनाची मुदत वाढवण्यासाठी अर्ज केला होता। न्यायालयाकडून त्यांची ही मागणी मान्य करण्यात आली असून परत 6 महिन्यांसाठी जामीन दिलाय। मलिकांना आधी दिलेल्या जामिनाचा कालावधी संपुष्टात येताच त्यांच्या वकिलांनी त्यांच्या प्रकृतीचं कारण देत अंतरिम जामीन वाढवून मिळावा अशी मागणी केली। नवाब मलिक यांच्या मूत्रपिंडाच्या आजाराबाबत तसंच त्यांच्या वैद्यकीय अहवालाबाबतचे तपशीलही न्यायमूर्ती बेला एम त्रिवेदी आणि न्यायमूर्ती दीपंकर दत्ता यांच्या खंडपीठासमोर मांडण्यात आला होता। त्यानंतर खंडपीठानं मलिकांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा झाली नसल्यानं अंतरिम जामिनाला मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला।
हा नियतीचा खेळ आहे. स्वतःच्या वडिलांची शेवटच्या काळात औषधं वेळेत दिली नाहीत, त्यांना कुत्र्या म्हातारा असा शब्द वापरणे, माणसं न ओळखणे, शिवसेनेसारख्या संघटनेचं पावित्र्य न राखणे यामुळे उद्धव ठाकरेंवर ही वेळ आली आहे असा हल्लाबोल भाजप आमदार नितेश राणे यांनी केलाय. तुम्हाला तुमच्या आजूबाजूच्या सापांनी संपवलं असल्याचं म्हणताना ठाकरेंनी केवळ पैसा केल्याचा आरोप नितेश राणे यांनी केलाय. नितेश राणे म्हणाले की बाळासाहेब ठाकरे यांनी माझ्या उद्धव आणि आदित्य यांना सांभाळा असं म्हटलं होतं. हे शब्द केवळ आमच्या देवेंद्र फडणवीसांनी पाळले. जेवढं त्यांच्या भावांनी त्यांना सांभाळलं नाही तेवढं देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री असताना घरातील एक सदस्य म्हणून चांगलं नातं जोपासलं होतं. हे काल उद्धव ठाकरेंना आठवलं असेल. हे जे दिवस दिसत आहेत याचं कारण एकच आहे. बाळासाहेब ठाकरेंसारखी माणसं ओळखण्याचा गुण उद्धव ठाकरेंमध्ये नसल्यानं ते रसात तळाला गेलेत. मातोश्रीत बसून किचन कॅबिनेट चालवणाऱ्यामुळे हे सगळं घडलंय. राज ठाकरे, नारायण राणे, एकनाथ शिंदेसारख्या लोकांना बाजूला केल्यानंच हे दिवस पाहायला मिळतात. नितेश राणे म्हणाले की उद्धव ठाकरेंच्या या वाताहतीला अनिल आणि भांडूपचा शकुनी मामा जबाबदार आहे, ज्यांनी स्वतःचं दुकान चालवण्यासाठी शिवसेना संपून दाखवली. उद्धव ठाकरेंना बर्बाद करून टाकलं, त्यांनाच उद्धव ठाकरेंनी जवळ केलं म्हणून काल पत्रकार परिषद घेताना उद्धव ठाकरे एकटे बसल्याचे दिसून आले असा हल्लाबोल राणे यांनी केला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना शिखर बँक घोटाळ्यातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाचवलं, तर जलसिंचन घोटाळ्यातून पंतप्रधान नरेंद्र मोदी वाचवत आहेत. नरेंद्र मोदी यांनी त्यांना भाजपसोबत घेऊन संरक्षण दिल्याचा आरोप शालिनी पाटील यांनी केलाय. दरम्यान शालिनी पाटील यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहिलंय, ज्यात पूर्वीच्या जनसंघानं शिखर बँकेत 25,000 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार करणाऱ्या अजित पवार यांना सोबत घेऊन संरक्षण दिल्याचा आरोप करण्यात आलाय. शालिनी पाटील म्हणाल्या की भारतीय जनता पक्षाचं मूळ नाव जनसंघ आहे, मग त्यांना भारतीय जनता पक्ष म्हणजे भारतीय हे नाव वापरायचा अधिकार कोणी दिला? महाराष्ट्रातील काही नेते माझं ऐकतात, त्यांना मी पत्र लिहून भारतीय जनता पक्ष आणि अजित पवार यांच्याबाबत लढण्यासाठी विनंती केली आहे. शालिनी पाटील म्हणाल्या की अजित पवार हे नाव पुढच्या काही दिवसात महाराष्ट्राच्या नकाशावरून गायब होईल. शरद पवारांच्या वयावरून बोलण्याचा त्यांना अधिकार कोणी दिला? अजित पवारांना हे प्रश्न विचारण्याचा अधिकार काय आहे? शरद पवार ठरवतील त्यांना कधी रिटायर व्हायचंय. उद्या मला देखील मी 92 वर्षाची असल्यानं वेडे ठरवतील असा हल्लाबोल पाटील यांनी केलाय. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ट्विट करत काँग्रेसवर निशाणा साधलाय. जो न हित के राम का वह न किसी के काम का असं म्हणत बावनकुळे यांनी काँग्रेसवर हल्ला चढवलाय. राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात सहभागी होण्यासाठी काँग्रेसनं नकार दिला. त्यानंतर राजकीय वर्तुळात आरोप प्रत्यारोप पाहायला मिळत आहेत. बावनकुळे म्हणाले, जो न हित के राम का वह न किसी के काम का. काँग्रेसची प्रभू रामचंद्रांच्या विरोधातील मानसिकता पुन्हा एकदा जनतेसमोर आली आहे. यापूर्वी सुप्रीम कोर्टात काँग्रेसनं प्रभू रामचंद्रांचं अस्तित्व नाकारलं होतं. रामायण काल्पनिक असल्याचा दावा केला होता. रामाच्या जन्माचे दाखले मागितले होते. मंदिराचा सातबारा मागत होते. राम मंदिराच्या निर्मितीबाबत अतिशय खालच्या दर्जाची टिप्पणी करत होते. राम भक्तांची खिल्ली उडवत होते. आता पुन्हा एकदा करोडो भारतीयांच्या स्वप्नातील भव्य राम मंदिर उभारणी होत असताना काँग्रेसच्या पोटात दुखायला लागलाय. यापूर्वी काँग्रेसनं अनेक वेळा हिंदू विरोधी भूमिका घेतली होती. आता पुन्हा एकदा त्यांची तीच मानसिकता समोर आली आहे. काँग्रेसनं राम मंदिराच्या उद्घाटनाचं निमंत्रण नाकारून करोडो रामभक्तांचा अवमान केलाय. त्यामुळं जो न हित के राम का वह न किसी के काम का हे काँग्रेसनं लक्षात ठेवावं. जय श्रीराम असं बावनकुळे यांनी ट्विट करत म्हटलंय. केंद्र सरकारनं गुरुवारी स्वच्छ सर्वेक्षण 2023चा निकाल जाहीर केला. 1 लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये इंदूर 7व्यांदा पहिल्या क्रमांकावर आहे. सुरतलाही इंदूरसह संयुक्तपणे प्रथम क्रमांक मिळाला. 3ऱ्या क्रमांकावर महाराष्ट्राची नवी मुंबई, 4थ्या क्रमांकावर आंध्र प्रदेशचं विशाखापट्टणम आणि 5व्या क्रमांकावर मध्य प्रदेशचं भोपाळ आहे. 1 लाखापेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये महाराष्ट्रातील सासवड प्रथम, छत्तीसगडचे पाटण द्वितीय आणि महाराष्ट्रातील लोणावळा तृतीय क्रमांकावर आहे. यावेळी देशातील स्वच्छ राज्यांच्या श्रेणीत महाराष्ट्राला प्रथम, मध्य प्रदेशनं द्वितीय तर छत्तीसगडला तृतीय क्रमांक मिळाला. गेल्या वेळी मध्य प्रदेश पहिल्या क्रमांकावर होता. गंगा किनाऱ्यावरील स्वच्छ शहरात वाराणसी पहिल्या तर प्रयागराज 2ऱ्या क्रमांकावर आहे. दिल्लीतील भारत मंडपम कन्व्हेन्शन सेंटरमध्ये आयोजित कार्यक्रमात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि केंद्रीय शहर विकास मंत्री हरदीप पुरी यांनी या राज्यांच्या प्रतिनिधींचा गौरव केला. यावेळी एकूण 9,500 गुणांचं सर्वेक्षण करण्यात आलंय. मध्य प्रदेशातील महूला सर्वात स्वच्छ कॅन्टोन्मेंट बोर्डाचा पुरस्कार मिळालाय, तर सर्वोत्कृष्ट सफाई मित्र सेफ सिटी पुरस्कार चंदीगडला देण्यात आलाय. अफगाणिस्तानच्या हिंदुकुश भागात गुरुवारी दुपारी 3च्या सुमारास भूकंपाचा जोरदार धक्का बसला. त्यामुळे पाकिस्तानातील इस्लामाबाद, रावळपिंडी आणि भारतातील जम्मू काश्मीर पासून दिल्ली NCR पर्यंत भूकंपाचे धक्के जाणवले. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार त्याची तीव्रता 6.1 इतकी मोजली गेली. त्याचं केंद्र हिंदुकुशमध्ये जमिनीपासून सुमारे 220 किलोमीटर खाली होतं. सध्या कोणत्याही प्रकारच्या नुकसानीचं वृत्त नाही. दरम्यान 4 नोव्हेंबर 2023 रोजी रात्री 11:32 नेपाळमध्ये 6.4 तीव्रतेचा भूकंप झाला आणि 157 लोकांचा मृत्यू झाला. त्यानंतर दिल्ली NCR व्यतिरिक्त उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, हरियाणा, पंजाब आणि बिहारची राजधानी पाटणा
इथंही भूकंपाचे धक्के जाणवले. मात्र भारतात कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाली नाही. 6 नोव्हेंबरला दिल्ली NCR मध्ये संध्याकाळी 4:15 वाजता पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के जाणवले. त्याचं केंद्र नेपाळमध्येही होतं. रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता 5.6 मोजण्यात आली.